नमस्कार मित्रो, श्री स्वामी समर्थ, जय गजानन माऊली. मित्रांनो, रुग्णमित्रांचा काही प्रश्न होता की सर घरगुती पद्धतीने जे आहेत की या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम कुठल्या पद्धतीने वाढवता येईल. बघा मित्रांनो, या ठिकाणी कॅल्शियमसाठी तुम्ही जे गोळ्या खातात वारंवार, नक्कीच मी या ठिकाणी गरजे परत्वे म्हणजे ज्या वेळेला गरज पडेल त्याच वेळेला आपण ते खायला हरकत नाही आहे. जर वेळेअभावी तुम्हाला जर कुठल्या वैद्यांकडे जाता येत नसेल किंवा एक नैसर्गिक जे आहेत किंवा आपल्या आयुर्वेदिक औषधांनी जर या कदाचित जर तुम्हाला असं जर होऊ शकत नाही की बाबा फरक पडणार नाही, पण कदाचित जर तुम्हाला त्यावेळेला जर तुम्हाला फरक जर जाणवला नाही तरच आपण या ठिकाणी ज्या आंग्ल औषधी आहेत त्यांच्याकडे आपण जायला हवं. मित्रांनो, या ठिकाणी एक जो हेतू आहे तो फक्त लोकांपर्यंत आयुर्वेद हा पोचावा व आयुर्वेदाबद्दलचा अवेअरनेस त्यांच्यामध्ये वाढावा व जेणेकरून त्यांचे आरोग्य जे आहे या ठिकाणी निरोगी राहील. त्याचबरोबर त्यांना एक चांगल्या पद्धतीने आयुर्वेदाची माहिती होईल आणि त्यांच्या मनामधला जो न्यूनगंड आहे आयुर्वेदाबद्दलचा तो या ठिकाणी कमी होईल. बस हाच एवढाच खटाटोप. मित्रांनो, या ठिकाणी कुठल्याही पॅथीला आपल्याला नाव ठेवायचं नाही आहे किंवा कुठल्याही पद्धतीचा त्याबद्दल मी एक नक्कीच सांगू इच्छितो की कुठल्याही कोणाची मला मनं दुखवायची नाही आहेत किंवा कुठल्याही पॅथीबद्दल मी या ठिकाणी बोलत नाही आहे. मित्रांनो, सर्वप्रथम जे आहेत की बाबा कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येत किंवा घरगुती उपाय कुठल्या पद्धतीने करावे, हा तुमचा प्रश्न होता. त्याबद्दल आपण आज थोडक्यामध्ये बोलूयात. मित्रांनो, कॅल्शियमची कमतरता जर तुम्ही प्रामुख्याने जर बघायचं जर झालं तर महिलांमध्ये आपण जास्त प्रमाणामध्ये हे जे लक्षणं असतात हे महिलांमध्ये जास्त प्रमाणामध्ये हे लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. त्या फार अशक्त असतात, बऱ्याचशा वेळेला त्या कमकुवत देखील होतात. मग महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता देखील आपल्याला या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये जे आहे म्हणजे की काय की कमी कॅल्शियमची कमतरता ही महिलांमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात या ठिकाणी बघायला मिळते. मित्रांनो, तर आज तुम्हाला त्यासाठी एक जबरदस्त उपाय असा तुम्हाला सांगतोय आणि घरगुतीच उपाय आहे. तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे यासाठी फार काही त्रास घ्यायचा नाही आहे. छोटेखानी तुम्हाला या ठिकाणी घरगुती पद्धतीने एक साधारणतः ती घरगुती औषधी जी आहे ती या ठिकाणी बनवून घ्यायची आहे आणि नक्कीच ती औषधी तुम्ही घ्यायला चालू करा आणि त्यानंतर होणारा चमत्कार जो आहे त्याबद्दल नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून तुम्ही या ठिकाणी पाठवा. मित्रांनो, महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता जी आहे ती देखील या ठिकाणी भासणार नाही. त्याचबरोबर ते दिवसभर एनर्जेटिक राहतील, काम करण्याची शक्ती त्यांची वाढेल. त्याचबरोबर दिवसभर त्यांचे जे काम असतात त्या देखील ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करू शकतील. सर्वप्रथम जे आहे की बाबा त्या एनर्जेटिक या ठिकाणी फील करतील व स्वतःला मजबूत या ठिकाणी मानतील. त्याचबरोबर हाडे देखील मजबूत होतील. तसेच की आणखीन याचे बरेचसे फायदे या ठिकाणी आहेत. या ठिकाणी बघा मित्रांनो, आपल्याला करायचं आहे काय की साधारणतः उपाय तुम्ही लिहून घ्या. वाटलंच तर हा माझा व्हिडिओ जो आहे तो डाउनलोड करून घ्या. नक्कीच तुम्हाला याचा फायदा 100% या ठिकाणी होणार. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला साधारणतः 100 ग्राम तीळ घ्यायचे आहेत. या ठिकाणी काळे पांढरे कुठलेही घेऊ शकता. जर पांढरे जर घेतले तर फार चांगले, जेणेकरून तुम्हाला ते चवीसाठी देखील चांगले लागतील. तुमचा प्रश्न येण्यापूर्वीच मी तुम्हाला उत्तर सांगतोय. पण असोच मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 100 ग्राम साधारणतः तीळ घ्यायचे आहेत. तसेच की काय की 50 ग्राम जो आहे हा शुद्ध जो आहे हा गूळ आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. अर्थातच की जॅगरी ही तुम्हाला घ्यायची आहे. या दोघांना मिक्सरमध्ये पाट्यावरती तुम्हाला जे सोपं असेल, जे तुम्हाला बनेल, तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही याला चांगल्या पद्धतीने ग्राइंड करून घ्यायचं. अर्थातच याला बारीक करून घ्यायचं आहे किंवा याची चांगल्या पद्धतीने पेस्ट करून तुम्हाला घ्यायची आहे. मित्रांनो, वेगवेगळं करा. पहिले तिळाचा बारीक पेस्ट करून घ्या, त्यानंतर गूळ देखील तुम्ही या ठिकाणी बारीक करून घ्या. मित्रांनो, बारीक करून झाल्यानंतर या दोघांचे जे आहेत की या दोघांना मिक्स करून या ठिकाणी तुम्ही याचे लाडू बनवून घ्या आणि रोज या ठिकाणी छोटे छोटे पद्धतीने तुम्ही त्याचे लाडू बनवून घ्या आणि या ठिकाणी रोज सकाळ सायंकाळ रोज एक, सकाळी एक सायंकाळी एक अशा पद्धतीने जे आहेत हे लाडू खाणं या ठिकाणी चालू करा. तुम्हाला अक्षरशः चमत्कारिक रिझल्ट, अर्थातच की काय चमत्कारिक फायदा जो आहे या ठिकाणी तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. जोपर्यंत तुम्ही खाऊ शकता तोपर्यंत खा. जोपर्यंत तुम्हाला लक्षणांमधली कमतरता तुम्हाला जाणवत आहे किंवा जोपर्यंत तुम्हाला हा त्रास जाणवते कॅल्शियमचा तोपर्यंत तुम्ही हे लाडू खाऊ शकता. मित्रांनो, या ठिकाणी आयुष्यभर देखील तुम्ही हे लाडू खाऊ शकता. कुठल्याही पद्धतीचा दुष्परिणाम या ठिकाणी आपल्याला हे लाडू खाल्ल्यामुळे होणार नाही आहे. जे पण होईल हे तुमच्यासाठी चांगले फायदेशीरच या ठिकाणी हे लाडू ठरणार. मित्रांनो, संपले की पुन्हा बनवत चला. यामध्ये तुम्ही म्हणाल सर संपले आता 100 ग्राम आणि 50 ग्राम गुळाचे तिळाचे लाडू संपलेत. मित्रांनो, पुन्हा वारंवार याला बनवत चला, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी कॅल्शियमची पूर्तता जी आहे ही शरीरामध्ये 100% तुम्हाला या ठिकाणी होणार. बघा मित्रांनो, याचे फायदे जर बघायचे जर झाले तर अनगिनत फायदे या ठिकाणी आहेत. पण महत्त्वाचे फायदे म्हणजे काय तर या ठिकाणी बघा तुम्हाला एनर्जेटिक दिवसभर फील होणार. महिला असो की पुरुष असो दोघं पण देखील हे लाडू या ठिकाणी खाऊ शकतात. बालकांना जर द्यायचे झाले तर कमी प्रमाणामध्ये द्या, पण या ठिकाणी ते देखील हे लाडू जे आहेत या ठिकाणी ते खाऊ शकतात. कारण की कुठल्याही पद्धतीचा अपाय हा जो आहे या रुग्णांना यामुळे होणार नाही आहे. मित्रांनो, या ठिकाणी दिवसभर तुम्ही एनर्जेटिक राहाल. त्याचबरोबर हाडांमधले जे वेदना आहेत किंवा तुम्हाला संधिवाताचा जो त्रास आहे किंवा बाबा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे ज्या होणाऱ्या वेदना आहेत किंवा हाडांमधले कटकट आवाज आहेत हे नक्कीच या ठिकाणी तुम्हाला बंद व्हायला मदत मिळेल.
तसेच की काय की बाबा हाडांमधल्या वेदना देखील तुमच्या या ठिकाणी ती कमी व्हायला लागतील. त्याचबरोबर कमकुवत असलेले हाडे देखील या ठिकाणी मजबूत व्हायला लागतील. तसेच की काय की बाबा दात देखील या ठिकाणी मजबूत व्हायला लागतील. त्याचबरोबर तुमचे होणारे मूड स्विंग्स, अर्थातच काय आहे की बाबा जे वारंवार तुमचे मूड स्विंग्स होतात त्यामध्ये देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने आराम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. सर्वप्रथम त्याचबरोबर की काय की बाबा वेदना देखील, शारीरिक ज्या वेदना आहेत त्या देखील तुमच्या या ठिकाणी कमी होतील किंबहुना ह्या बंदच होतील. शरीर आतून जे आहे हे बळकट त्याचबरोबर मजबूत व्हायला लागेल. हाडांमध्ये बळकटी आल्यानंतर ज्या पद्धतीने आपल्याला मजबूती जाणवेल मित्रांनो, तीच आपल्याला एक आपण जे म्हणतो की बाबा शरीर सौष्ठव जे आहे, सगळ्यात सर्वप्रथम जे आहे की शरीर हेच आपली संपत्ती आहे, तर त्याला सांभाळणं हे आपलं एक आद्य कर्तव्य आहे. त्या कारणास्तव तुम्ही नक्कीच हे लाडू जे आहेत या ठिकाणी त्याला औषधी म्हणून खा किंवा आपल्याला एक होणारा शारीरिक फायदा म्हणून किंवा तुम्हाला आवडीने देखील तुम्ही या ठिकाणी हे लाडू जे आहेत हे नक्कीच या ठिकाणी तुम्ही खाऊ शकता. मित्रांनो, शरीर खरोखर आतून एवढं मजबूत होईल की तुम्ही सुद्धा म्हणाल की सर ही काय तुम्ही जादूचा फॉर्म्युला आम्हाला सांगितला आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी तसेच की काय की बाबा महिलांच्या मेन्सेसमध्ये अर्थातच पाळीमध्ये होणाऱ्या वेदना त्याचबरोबर पाळीमधले होणारे प्रॉब्लेम जे आहेत हे देखील या ठिकाणी कमी होण्यासाठी नक्कीच त्यांना मदत मिळेल. मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला माझ्या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता. त्याचबरोबर आपल्या कमेंट बॉक्समध्ये देखील तुम्ही तुमचे प्रश्न या ठिकाणी विचारू शकता. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तसेच आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, माझा नंबर पुन्हा या ठिकाणी सांगतोय 9049993111 हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. यदा कदाचित तुम्हाला जर हा नंबर जर नाही लागला किंवा तुम्हाला कुठल्या कारणास्तव संपर्क नाही करू शकला तर माझा दुसरा नंबर, माझा पर्सनल नंबर या ठिकाणी तुम्हाला देतोय. नक्कीच नोट डाऊन करून घ्या. 93705 5 वेळा 9 93705 99999 या नंबरवरती देखील तुम्ही मला संपर्क नक्कीच करू शकता. चला मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली.